कोल्हापुरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वाहतूक विस्कळीत झालीय। यामुळे दूध आणि भाजीपाला व्यावसायिकांसह उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। 5 ते 6 दिवस वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता। अद्यापही काही ठिकाणी मार्ग बंद आहेत। शिरोळमध्ये पूर परिस्थिती कायम असल्यानं त्या ठिकाणी शेतकरी अडकलेले आहेत। यामुळे भाजीपाला आणि दूध उत्पादक यांच्यावर मोठा परिणाम झालाय। एका आठवड्यात शेतकऱ्यांसह व्यावसायिकांचंही लाखो रुपयांचं नुकसान झालंय। भाजीपाला दरावरही याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतर भाजीपाला या घटकावर सगळ्यात मोठा परिणाम झाल्याचं चित्र समोर आलं। माझ्या पाठीमागची सगळी दृश्य तुम्ही पाहू शकता, जी कोल्हापुरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची आहेत। या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक भाजीपाला विक्रेते असतील, शेतकरी असतील, उत्पादक असतील, या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतात। सध्या जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर या बाजार समितीत सध्या शुकशुकाट आहे। खरं तर ज्या मार्गांवर पाणी आलेलं होतं त्या मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळं ही संपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते। भाजीपाल्यांच्या दरांवर याचा सगळ्यात मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण आठवडाभर जिल्ह्यातली अनेक वाहतूक ठप्प होती, अनेक मार्गांवर पाणी आलेलं होतं। त्यामुळं भाजीपाला जी आवक आहे ती आवक घटल्याचं एक चित्र समोर आहे। या संपूर्ण परिसरात अनेक वाहनं देखील थांबलेली असतात। अनेक वेळा या परिसरामध्ये वाहनांची गर्दी असते। मात्र आज जर परिस्थिती पाहायची तर अतिशय तुरळक अशी वाहतूक या ठिकाणी पाहायला मिळते। भाजीपाला देखील कमी प्रमाणात येतोय, त्यामुळं भाजीपालांची जी आवक घटल्यामुळं भाजीपाल्यावर याचा परिणाम देखील झालेला आहे। जी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, शिरोळ या भागांमधली जी वाहतूक होती ती विस्कळीत झाली होती, ठप्प झाली होती। त्यामुळं या भाजीपाला घटकावर सगळ्यात मोठा परिणाम झाल्याचं चित्र समोर आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।